मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात. पूर्णपीठासमोर आजपासून होणार सलग सुनावणी. अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू. राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश केले जारी. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मी खिशात पैसे घेऊन बसतो का? अजितदादांचं नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला. महाराष्ट्रात दारू महागली. मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतींमध्ये 1.5% वाढ. तर शुल्क वाढीमुळे तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार. मुंबईला राखीव साठ्यातून पाणी. जलसाठा गेला 10%. मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय. सिडकोकडून जून महिन्याच्या अखेरीस 22,000 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. देशातल्या अनेक राज्यात तापमानात मोठी वाढ. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 45 डिग्रीच्या वर. हवामान विभागानं जारी केला अलर्ट. हवाई दलाचे कॅप्टन शुभांशु शुक्ला आज रचणार इतिहास. अंतराळासाठी आज घेणार झेप. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून होणार अंतराळ मोहिमेसाठी रवाना. एक मोठी बातमी बघूया. पावसासंदर्भातली बातमी आहे. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 15 जून नंतर राज्यभरात तो पूर्णपणे जोर धरेल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नका असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. कोकणात 12, 13 आणि 14 जूनला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार, तर मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.